आदिवासींना रोजगार देण्यासाठी मनरेगा योजनेअंतर्गत सरकारने जव्हार तालुक्याला 2 वर्षात बक्कळ निधी दिला। पण बोगस कामं आणि बोगस मजूर दाखवून अधिकाऱ्यांनी हा निधी कसा उडवून टाकला हे गेल्या 2 दिवसात तुम्ही साम वाहिनीवर पाहत आहात। आता आम्ही मनरेगाची दुसरी काळी बाजू तुम्हाला दाखवणार आहोत। सकाळ इन्व्हेस्टिगेशन टीमचे ब्युरो चीफ तुषार खरात यांनी तळागाळात जाऊन सरकारी यंत्रणेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणलाय। पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। आम्ही रोजगार दिनाचा कार्यक्रम ठरवला आणि त्या दिवशी तहसीलदार साहेब, एपीओ आणि विस्तार अधिकारी असे सर्व अधिकारी आलेले होते। तेव्हा नमुना 4चा फॉर्म आम्ही साधारण 197 लोकांचा त्यांच्या हाती दिलेला। ते त्यांच्या हाती देऊन सुद्धा आम्हाला रोजगार आता जवळजवळ एक वर्ष झालेला आहे तरी रोजगार नाही। ही व्यथा आहे जव्हार मधील सुशिक्षित बेरोजगार तरुणाची। ना हाताला काम आहे ना गाठीला पैसा, त्यामुळे जगायचं कसं हा प्रश्न इथल्या तरुणांसमोर उभा राहिलाय। उच्च शिक्षण घेतलंय पण तरीही हाताला काम मिळत नसल्यानं मिळेल ते काम करायची तयारी आहे, पण तेही मिळत नसल्याचं हे तरुण सांगताहेत। आम्हाला पण काय मिळत नाही म्हणून आम्ही आता पोरांकडे पण नजर नाही राहतात ना, म्हणून आम्ही पैसे नाही मिळतात काय नाही त्यासाठी आम्ही ठाण्याला पण जातो, इकडे तिकडे कुठं काम पण करतो आणि पोरांकडे आम्हाला नीट वेळेवर ध्यान देता पण नाही येत। शेतीचं पण काम करायला इकडे तिकडे बघतो आम्ही, त्यासाठी काही वेळेवर पोराला बघता पण नाही येत, काही वेळेवर त्यांना कपडे नाही घालता येत। मागेल त्याला काम हा या योजनेचा मूळ गाभाच इथं संपुष्टात आलाय। हाताला काम नसल्यानं साहजिकच कुटुंबाची अन्नाची गरज पूर्ण होत नाही, त्यामुळे कुपोषणाचंही प्रमाण वाढताना दिसतंय। सकाळ इन्व्हेस्टिगेशन टीमनं ओझर गावाला दिलेल्या भेटीनंतर हे धगधगतं वास्तव पुढे आलं आहे। कारण जेमतेम हाताच्या बोटावर मोजता येईल अशा या लोकसंख्येच्या गावात तब्बल 9 मुलं कुपोषित आहेत। काम नाहीच निघत ना, जास्त नाही काम, म्हणजे 1-2 महिने पण नाही पुरेसे होत। 1 महिना असा काम निघतो। ते सोय, लाडू, चिवडा 9:30चा नाश्ता असतो ना, मग बचत गटाचे वेळेवर बिल नसतात, मग त्याच्यामुळे पुरेसा आहार त्याला भेटत नाही। कुपोषित आहेत श्याम मेम। किती कुपोषित मुलं आहेत? कुपोषित 5 आणि मेमचे 4 आहेत, एकूण 9। कुपोषणाची ही परिस्थिती एकट्या ओझरचीच नाहीये, तर संपूर्ण जव्हार तालुक्यात हे चित्र आहे। आम्हाला काय मिळत नाही खायला आणि सरकार काय मदत नाही करत, काहीच नाही, म्हणून ते कुपोषित असतात। विशेष म्हणजे हाताला काम मिळावं म्हणून इथल्या गावकऱ्यांनी तहसीलदारांनाही पत्र लिहिलंय, पण जिथं या आदिवासींच्या जगण्याची कदर ज्यांना नाही ते सरकारी अधिकारी या पत्राची काय दखल घेणार असं वास्तववादी चित्र इथे पाहायला मिळतंय। तरी देखील कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी साहेब कारवाई करू असं सांगताहेत। जिल्हाधिकारी साहेबांचं हे आश्वासन दिलासा देणारं जरी असलं तरी आज घरात काय खायचं हा प्रश्न आदिवासींच्या समोर आ वासून उभा आहे। त्यामुळे कलेक्टर साहेब म्हटले आणि गरीबों की थाली में पुलाव आ गया असं तरी काय होणार नाही हे जळजळीत वास्तव तुम्हाला आणि आम्हालाही नाकारता येणार नाही। कॅमेरामन अमित कीरसह तुषार खरात, सकाळ इन्व्हेस्टिगेशन टीम, जव्हार।